शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा। मित्रांनो, आज आहे दिनांक 15 जून 2026। आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। मित्रांनो, आज कोथिंबीरचे दर आहे साधारण 10 ते 15 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळाले। त्याचबरोबर शापू ही साधारण 20 ते 25 रुपये पेंडी याप्रमाणे। त्याचबरोबर मेथीसुद्धा 20 ते 25 रुपये। मेथी आणि शापूची आवक कमी असल्यामुळे त्यांना दर हे जास्त असलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। शापू आणि मेथी हे साधारण 20 ते 25 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळेल। तर चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीर ही 15 ते 16 रुपये पेंडी याप्रमाणे। हलका माल हा साधारण 10 रुपयांपासून सुद्धा पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळाला। मित्रांनो, हे आहे बारामतीचं मार्केट। हे मार्केट सकाळी 5 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत चालू राहतं। बऱ्याच लोकांनी विचारलं की मार्केट किती वाजता चालू होतं, तर सकाळी 5 ते साधारण 10 वाजेपर्यंत चालू राहतं। ते बघू शकता बारामतीच्या मार्केटमध्ये आज। मित्रांनो, अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे वांग पाहायला मिळतं। तर हलका माल साधारण 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे या ठिकाणी बघू शकता वांग्याची आवक आपल्याला पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांना हे 30 ते 35 रुपये दर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। मित्रांनो, भेंडीचे दर वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। भेंडी चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी ही 50 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, तर हलका माल हा साधारण 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर तोंडल्याची सुद्धा आवक या ठिकाणी पाहायला मिळते। तोंडलं हे 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं। हिरव्या मिरचीची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता 50 रुपये किलो याप्रमाणे मिरची आपल्याला पाहायला मिळते। हे बघू शकता मिरचीची आवक। त्याचबरोबर पुणेरी गवार ही साधारण 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये पुणेरी गवार बघू शकता 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे। तर गावरान गवार 60 ते 70 रुपये किलो याप्रमाणे गावरान गवार आपल्याला पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान गवार 60 ते 70 रुपये किलो याप्रमाणे। तर हलका माल हा साधारण 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये शेवगा बघू शकता। शेवगा हा साधारण 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे या क्वालिटीमध्ये शेवगा हा 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा साधारण 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर काकडीची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। काकडी ही या क्वालिटीमध्ये काकडी 30 रुपये किलो याप्रमाणे, तर चायना काकडी ही 35 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो। चांगल्या क्वालिटीमध्ये काकड्यांना 30 ते 35 रुपये दर आहेत, तर हलके माल हे साधारण 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये भुईमुग शेंग बघू शकता। भुईमुग शेंगेची आवक सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। भुईमुग शेंग ही साधारण 55 ते 60 रुपये किलो याप्रमाणे। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये भुईमुग शेंग बघू शकता 55 ते 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता 800 ते 900 रुपये कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो हा 800 ते 900 रुपये कॅरेट याप्रमाणे, तर हलका माल हा साधारण 200 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं। मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे टोमॅटोचे बाजारभाव हे साधारण 200 पासून ते 900 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं। शिमला मिरचीची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची साधारण 40 पासून ते 60 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, 40 पासून 60 रुपयांपर्यंत शिमला मिरची ही आपल्याला पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये माल असेल तर त्यांना 60 रुपयांपर्यंत दर आहे, तर हलका माल साधारण 40 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे। त्याचबरोबर शेवगा शेंगेची सुद्धा आवक आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। साधारण 40 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे शेवगा शेंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्याचबरोबर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। हे बघू शकता कसं आहे वांग ही 20-25 रुपये या क्वालिटीमध्ये वांग हे 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते।
त्याचबरोबर हिरव्या मिरचीची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, साधारण 50 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे हिरवी मिरची आपल्याला पाहायला मिळते. कोबी बॅग बघू शकता, कोबींची सुद्धा आवक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कोबी हा साधारण 200 ते 300 रुपयांपर्यंत किलो, 200 ते 300 रुपयांपर्यंत बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे या क्वालिटीमध्ये कोबी बॅग ही साधारण 200 ते 300 रुपये बॅग याप्रमाणे. त्याचबरोबर मित्रांनो फ्लावर बघू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर हा साधारण 250 ते 300 रुपये कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय. तर हलका माल हा साधारण 200 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे फ्लावर आपल्याला पाहायला मिळतो. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर हा 300 रुपयांपर्यंत, तर हलका माल हा 200 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये जांभळं ही साधारण 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो. या क्वालिटीमध्ये जांभळं ही साधारण 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर 4 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. 100 पासून ते 160 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. चांगल्या क्वालिटीमध्ये लसूण हा 160 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा साधारण 100 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर पाकळी लसूण सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. पाकळी लसूण हा साधारण 80 पासून ते 120 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. चांगल्या क्वालिटीमध्ये पाकळी लसणाला हा 120 रुपयांपर्यंत दर आहे, तर हा हलका माल हा साधारण 80 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर या ठिकाणी आल्याची सुद्धा आवक आपल्याला पाहायला मिळते. आलं हे साधारण 70 रुपयांपासून ते 110 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आलं आज आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतं आहे. हे बघू शकता, अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आलं हे साधारण 70 पासून ते 110 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर पेरूची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अशा म्हणजे चांगल्या क्वालिटीमध्ये पेरूला 40 रुपयांपर्यंत दर आहे, तर हलका माल हा साधारण 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो आहे. हे बघू शकता, या क्वालिटीमध्ये पेरू हा 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्याचबरोबर सफरचंदाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. सफरचंद हा साधारण 4000 ते 4200 रुपये पेटी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो आहे. 20 किलोची पेटी ही साधारण 4000 ते 4200 रुपयांपर्यंत पेटी याप्रमाणे सफरचंद आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर इम्पोर्टेड संत्रा हा साधारण 1400 ते 1600 रुपये पेटी याप्रमाणे इम्पोर्टेड संत्रा आपल्याला पाहायला मिळतो. या क्वालिटीमध्ये संत्रा बघू शकता, 10 किलोची पेटी ही साधारण 1400 ते 1600 रुपये पेटी याप्रमाणे. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये मँड्रिनची सुद्धा आवक आपल्याला पाहायला मिळते. मँड्रिन ही साधारण 1100 ते 1200 रुपये पेटी याप्रमाणे. 10 किलोची पेटी ही साधारण 1100 ते 1200 रुपये पेटी याप्रमाणे मँड्रिन आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर बटाटा बघू शकता, 2 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये बटाटा हा साधारण 14 ते 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. ते बघू शकता, अशा 2 वेगवेगळ्या क्वालिटीत बटाटा हा 14 ते 15 रुपये. कोथिंबीर कशी आहे? 15 रुपये. मित्रांनो या ठिकाणी बघू शकता, या क्वालिटीमध्ये कोथिंबीर ही 15 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर गवार कशी आहे? 40 रुपये. या क्वालिटीमध्ये पुणेरी गवार ही साधारण 40 रुपये किलो याप्रमाणे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये वाटाण्याची आवक बघू शकता. वाटाणा हा साधारण 90 रुपये 90 ते 95 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाणा हा 90 ते 95 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा साधारण 80 रुपयांपासून सुद्धा हलका माल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याचबरोबर बीन्सची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. बीन्स कसा आहे? बीन्स 100 ते 120 रुपये किलो याप्रमाणे बीन्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. या क्वालिटीमध्ये बीन्स बघू शकता, 100 ते 120 रुपये दर किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर महाबळेश्वरी गाजर सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये गाजर हे 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये भोपळा बघू शकता. भोपळा हा साधारण 100 ते 200 रुपये बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे या क्वालिटीमध्ये भोपळा बॅग ही साधारण 100 ते 200 रुपये बॅग याप्रमाणे. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये पपईची आवक सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. पपई ही साधारण 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे पपई आपल्याला पाहायला मिळते. हे बघू शकता. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये आंब्याची आवक सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आंबा हा साधारण 30 रुपयांपासून ते 100 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे सुद्धा आपल्याला आंबा मार्केटमध्ये पाहायला मिळतो. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये आंब्याला हा साधारण 100 रुपयांपर्यंत दर आहे,
तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये बीट बघू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये बीट हे 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे बीट आपल्याला पाहायला मिळते. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे हलक्या क्वालिटीमध्ये बीट हे 10 रुपयांपासून ते 30 ते 35 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये लिंबू बघू शकता. लिंबू हे साधारण 30 पासून ते 50 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबू हे 50 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये दोडका बघू शकता. दोडका हा साधारण 40 ते 45 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे या क्वालिटीमध्ये दोडका हा 40 ते 45 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा साधारण 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. या क्वालिटीमध्ये चवळी बघू शकता. चवळी साधारण 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये चवळी ही 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा साधारण 15 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये चवळी ही 30 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. तर मित्रांनो, हे होते बारामतीचे मार्केट, बारामतीचे बाजारभाव. पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील इतरही व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.